महाराष्ट्र आणि मराठवाडा गोदावरीचं खोरं जे आमचं तुटीचं खोरं आहे, पण सगळ्यात मोठं खोरं आहे आमच्या कोकणातल्या पश्चिमी वाहिनीच्या ज्या नद्या आहेत, ज्याचं पाणी थेट वाहून समुद्रामध्ये जातं। आज आपण त्याच्यावर त्या ठिकाणी प्रकल्प तयार केलाय आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून ते पाणी उचलायचं आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 80 टीएमसी पाणी हे उचलून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपण आणणार आहोत, ज्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त आपण करणार आहोत। त्यासोबत आपल्याला माहिती आहे कोल्हापूर सांगली या भागामध्ये सातत्याने महापूर येत असतो। एकीकडे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूरचा काही भाग हा कायम दुष्काळी आहे आणि दुसरीकडे असा भाग आहे की दरवर्षी ज्या ठिकाणी 100 टीएमसी पाणी पुराचं हे वाहून समुद्राला जातं, पण ते आपण थांबवू शकत नाही, उलट त्याच्या पुराचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणून तिथेही आपण प्रकल्प चालू केला आणि हे पाणी फ्लड डायव्हर्जनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यात न्यायचं आणि उरलेलं पाणी उजनीपर्यंत आणून उजनीतनं ते मराठवाड्यात न्यायचं, अशा प्रकारचा प्रकल्प आपण सुरू केलाय। या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त आम्हाला करायचं आहे। महाराष्ट्राच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही, असा संकल्प या महाराष्ट्रात आपण केलाय। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करू इच्छितो, या क्षेत्रामध्ये सरकार देखील खूप काम करतंय, पण सरकारपेक्षाही तुम्ही जे काम करताय ते महत्त्वाचं आहे। जेव्हा आपल्या आसपासचे शेतकरी, आजूबाजूच्या गावातले शेतकरी एखाद्या उद्यान पंडिताची शेती पाहतात, एखाद्या कृषी भूषणाची शेती पाहतात आणि अडचणीच्या व्यवस्थेत तशीच परिस्थिती असताना देखील ज्यावेळी त्यांनी शेती फायद्याची करून दाखवली आहे,